महाराष्ट्र क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। चक्क केमिकलच्या सहाय्याने बनावट नोटा, कारखाना उद्ध्वस्त, 5 जण ताब्यात, लाखोंचा मुद्देमाल जप्त। त्र्यंबकेश्वर तालुक्यातील तळेगाव शिवारातील एका बंगल्यात केमिकलच्या सहाय्याने बनावट नोटा तयार केल्या जात असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखा, नाशिक शहर पोलीस आणि त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्याच्या पथकाने फॉरेन्सिक टीमसह छापा टाकून 5 संशयितांना ताब्यात घेतले। दिनांक 12 ऑगस्ट रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार तळेगाव शिवारातील हिरामण दाते यांच्या बंगल्यात बनावट नोटा तयार केल्या जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। त्यानुसार पोलिसांनी नियोजनबद्ध कारवाई करत बंगल्यावर छापा टाकलाय। या कारवाईत अमरेश्वर सुधाकर आईथा वय 37, दासहरी प्रसाद सत्तेई वय 36, गोकुळ आनंदराव दाते वय 56, हिरामण पुंजा दाते वय 56 आणि मच्छिंद्र भगवान घनदाट यांना ताब्यात घेण्यात आले। पोलिसांनी संशयितांकडून 9,75,000 रुपयांची रोख रक्कम, त्यामध्ये 500 रुपयांच्या 1,950 खऱ्या नोटा, नोटांच्या आकाराचे कोऱ्या कागदांचे बंडल, बनावट नोटा तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे केमिकल, नोटा छपाईसाठी लागणारी साधन सामग्री, मोबाईल फोन आणि 4 चाकी वाहन असा एकूण 12,19,580 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार आरोपी आर्थिक फायद्यासाठी व फसवणुकीच्या उद्देशाने केमिकलच्या सहाय्याने 500 रुपयांच्या मूळ नोटेपासून बनावट नोटा तयार करत असल्याचे आढळून आले। या प्रकरणी त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 142/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता कलम 178, 180, 181, 182 व 3(5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय। प्रकरणाचा पुढील तपास त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्याचे अधिकारी व अंमलदार करीत आहेत। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी वृत्त संकलन विभाग, त्र्यंबकेश्वर। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।